म्हणेन की स्किन हे बिगेस्ट ऑर्गन आहे, आपल्याला सिम्पटम्स दाखवतं की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चालू आहे. जेव्हा लोकांनी डाएटमध्ये फरक केला, स्पेशली महिलांनी, 15 दिवसात त्यांची स्किनची शेड चेंज झालेली. जास्त गोड खाल्लं की त्वचा सैल पडते का, किंवा त्वचेवर जे वय आहे ते लवकर दिसायला लागतं का? डेफिनेटली जितकी रंगीत फळं तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकाल तितकी तुमची स्किन हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहणार आहे. सकाळी उठल्यावरती अनुषापोटी जर तुम्ही तूप घ्यायची जर सवय ठेवलीत ना, तर तुमची स्किन तुकतुकीत राहील. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर वेट सेट गोचा हा नवा कोरा एपिसोड घेऊन आली आहे आणि हा एपिसोड माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण तो आहे तिच्या स्किनच्या रिलेटेड, तिच्या त्वचेच्या रिलेटेड. कारण आपण सगळ्याच स्त्रियांना त्वचेच्या बाबतीत खूप जास्त टेन्शनमध्ये सुद्धा असतो आणि ऑब्सेस सुद्धा असतो. मग ही आपली त्वचा आणि याच्यावर होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मग पिंपल्स आहे, ब्रेकेज आहे, किंवा तुमचं अगदी वय दिसणं चेहऱ्यावर जे म्हटलं जातं, या सगळ्यावरती नेमकं काय कारण आहे किंवा या मागे काय केमिस्ट्री आहे ती जाणून घेणार आहोत थेट एक्सपर्ट कडून. आपल्याबरोबर आहे सुप्रसिद्ध आहार तज्ञ अवंती देशपांडे मॅम. नमस्कार. लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. अर्थातच मी जसं सुरुवातीला म्हटलं की सगळ्यात जवळचा असा हा मुद्दा आहे, तो म्हणजे त्वचा, स्किन. सगळ्या स्त्रियांना खूप चिंता असते की माझं वय खूप जसजसं होत आहे तसतसं माझ्या त्वचेचं सौंदर्य किंवा तिचं वय हे दिसायला लागतं आणि प्रत्येकीला तरुण राहायचं असतं. काय सांगाल? हे अगदी बरोबर आहे. हे मला पण वाटतं की फॉर एव्हर यंग हे राहायला पाहिजे. पण ह्याची सिक्रेट तुमच्या आहारातनंच आहे. जितकं तुमचं आहार व्यवस्थित असेल, तुमचे जे काय न्यूट्रिएंट्स तुमच्या स्किनसाठी आहेत, पाणी व्यवस्थित पिताय किंवा तुमचे सनस्क्रीन व्यवस्थित वापरले जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीत तर डेफिनेटली तुम्ही फॉर एव्हर यंग नक्की दिसू शकाल. वा, कमाल. आता आपण म्हणजे ज्या मॅमनी जी गोष्ट म्हटलेली आहे त्याच्याच पुढे अगदी खोलामध्ये शिरणार आहोत. पण सगळ्यात आधी सगळ्याच माझ्या मैत्रिणींना हा एक प्रॉब्लेम असतो. एकतर जसजशी आपण प्युबर्टी हिट करतो, किशोरवयीन आपण असतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं किंवा या गोष्टी खूप नॉर्मल आहेत किंवा बऱ्यापैकी लोकांमध्ये या दिसतात. पण 20 नंतर किंवा 25 नंतर सुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावरती ब्रेकेज होणं किंवा पिंपल्स येणं, याचा प्रॉब्लेम आजकाल दिसायला लागला. यामागे काय कारण आहे? हार्मोन्सचं कसं यामागे सगळं केमिस्ट्री आहे? तर हे ना युजली एक 30 ते 35च्या वयात दिसायला लागतं आणि ह्याला म्हणतात ॲडल्ट ॲक्ने. राईट. आणि हे ॲडल्ट ॲक्ने जर तुम्ही बघितलेत ना, तर थोडेसे पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्सच्या दरम्यान हे जास्ती दिसायला लागतात महिलेला. तर हे ना आपल्या हार्मोन चेंजेसमुळे दिसतात ते. म्हणजे काय की आपलं इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स जे महिलेमध्ये आहेत त्याच्यामध्ये बदल होत राहतात पूर्ण महिनाभर. आणि ह्या बदल जेव्हा व्हायला लागतात ह्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर जर तुमच्या आहाराकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं, म्हणजे तुमचं जंक फूडचं प्रमाण जास्ती असेल, अजिबातच तुम्ही व्यायाम करत नसाल किंवा तुम्ही पाणी कमी पित असाल, तर मात्र हे ॲडल्ट ॲक्ने जास्ती दिसायला लागतात. सो ॲडल्ट ॲक्ने येणं भाग आहे किंवा होतच, कारण की ते हार्मोन्सशी रिलेटेड आहे. पण ॲडल्ट ॲक्ने दरवेळेला प्रत्येकीला येतातच का, तर नाही. ह्याचा फरक कशामुळे होतो की तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलेलं आहे, लाईफस्टाईलकडे लक्ष दिलं, म्हणजे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे, आणि हायड्रेशन ह्याच्याकडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष देत आहे. बरोबर आहे. आणि महत्त्वाचा एक मुद्दा असतो की आपली जी काही आता बदलती लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे सुद्धा हार्मोनवर परिणाम होऊन मग स्किनवर तशा प्रकारे ब्रेकेज होणं हे सुद्धा कारण आहे की जे तुम्ही जसं म्हणालात की काही गोष्टी नॅचरल आहेत की ज्या येत असतात. तर ऑफकोर्स ना, की जसं मी बोलले की जंक फूड जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये जास्ती ठेवायला लागतो, म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आहारामध्ये फॅट्स जे असतात ह्याचं प्रमाण वाढवत आहे. बरोबर. आणि आता हे आपण आता फॉर एक्झाम्पल आपण जो घरी वडापाव खातो, बरोबर, तो आणि जो आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर ठेल्यावरती जाऊन वडापाव खातो, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण त्याच्यामध्ये जे काय तेल वापरलेलं आहे ते परत परत तळलेलं तेल असतं, त्याच्यामध्ये आपोआप खूप सारे टॉक्सिन्स असतात. हे मी तुला एक साधं सोपं एक्झाम्पल दिलं. तसंच म्हणूनच आपण ह्याला जंक फूड म्हणतो. तर जंक फूड म्हणजे काय की फक्तच तुमचं त्या आहारामध्ये काहीच न्यूट्रिशन नाही आहे, हाय फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स जास्ती आहेत का, नाही. तर ते जे काय इन्ग्रेडियंट्सची क्वालिटी वापरली गेली आहे त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती इफेक्ट व्हायला लागतो. मग तो काय इफेक्ट व्हायला लागतो की एक तर तेलकट असतं, एक तर तेलकट असतं म्हणून फॅट जास्ती असतं. मग फॅट जेव्हा आपल्या शरीरात वाढायला लागतं तेव्हा आपोआप आपल्या स्किनवरती ते दिसायला लागतं, ऑइली स्किन दिसते, ब्रेकआउट्स व्हायला लागतात.
सेकंडली जे काय क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण व्हायला लागतात. ते टॉक्सिन्स जनरेट व्हायला लागतात म्हणून आपल्या स्किनवरती ब्रेकआउट्स होतात, डार्कनिंग स्किन होतं, डल स्किन दिसायला लागते. आणि हे सगळं जंक फूडचं जेव्हा प्रमाण वाढायला लागतं तेव्हा ऑटोमॅटिकली आपली जी काय गट हेल्थ असते ना ती पूर्णपणे डिस्टर्ब व्हायला लागते, म्हणजे अफेक्ट व्हायला लागते. आपले जे गुड बॅक्टेरिया असतात ते त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, बॅड बॅक्टेरिया त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि ह्याच्याचमुळे आपल्या स्किनवरती आणि हेअर ह्याच्यावरती सगळा परिणाम दिसायला लागतो. सो स्किन इज द आपलं, मी असं म्हणेन की स्किन हे बिगेस्ट ऑर्गन आहे, आपल्याला सिम्पटम्स दाखवतं की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चालू आहे. सो अगदी त्याला जोडूनच पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपला चेहरा जसं तुम्ही म्हणालात किंवा स्पेशली स्किन हा आपला आरसा आहे, आपल्या आतमध्ये जे काही चाललंय ते सगळं दाखवणारा. तर जसं तुम्ही म्हणालात की गट हेल्थ, जर तुमचं पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठता असेल किंवा जर तुम्हाला स्टमक इन्फेक्शन असेल तर त्याचा चेहऱ्यावरती, चेहऱ्याच्या त्वचेवर किंवा शरीराच्या त्वचेवर कसा परिणाम होतो आणि मग त्यासाठी आपण काय कशा प्रकारचं डाएट असलं पाहिजे? तर गट हेल्थ ना आपली सेंट्रल सिस्टम आहे. पूर्ण शरीर व्यवस्थित निरोगी राहण्यासाठी तुमची गट हेल्थ ही व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे काय की तुमच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये मिलियन ट्रिलियन बॅक्टेरिया असतात. हे गुड बॅक्टेरिया असतात, बॅड बॅक्टेरिया असतात. जेव्हा याचं गुड बॅक्टेरियाचं प्रमाण आपल्या शरीरात जास्ती असतं म्हणजेच काय होतं की न्यूट्रिएंट सिंथेसाइज आपण शरीर करायला लागतं, टॉक्सिन्स बाहेर फेकायला मदत करतं, इम्युन सिस्टम व्यवस्थित ठेवते. इनफॅक्ट आपले मूड पण जे असतात ते आपल्या गट हेल्थमुळे व्यवस्थित राहतात. आणि हे सगळं जेव्हा व्यवस्थित असतं, आपल्या शरीरातनं जेव्हा टॉक्सिन्स बाहेर पडायला लागतात तेव्हा ऑटोमॅटिकली आपली स्किन व्यवस्थित छान दिसायला लागते, निरोगी दिसते, त्याच्यावरती ब्रेकआउट्स दिसत नाहीत, पिगमेंटेशन दिसत नाही. तर हे सगळं जेव्हा तुमची गट हेल्थ व्यवस्थित असते तेव्हा तुमची स्किन हेल्थ व्यवस्थित राहते. आणि हे अगदी मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा बघितलेलं आहे. जेव्हा लोकांनी डाएटमध्ये फरक केला आहे, स्पेशली महिलांनी, 15 दिवसात त्यांची स्किनची शेड चेंज झालेली आहे. वाव. डेफिनेटली आपण गोरेपणाच्या मागे पळतो किंवा ग्लोईंगच्या मागे पळतो, मला असं वाटतं त्याचं उत्तर आपल्या पोटामध्ये आहे. ग्लोईंग म्हणजे आय वुडंट से की गोरेपणाच असं आपण कन्सिडर केलं तर, पण तुमचं जे काय ओरिजिनल स्किन कलर आहे ना तो ऑटोमॅटिकली व्यवस्थित छान दिसायला लागतो. कारण की तुमचं ना आतनं शरीर खुश आहे आणि ते आपोआप तुमच्या शरीरावर म्हणजे चेहऱ्यावरती दिसायला लागतं आणि स्किन पण ग्लो व्हायला लागते आणि स्किनची शेड पण चेंज व्हायला लागते. डेफिनेटली. राईट. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बरीच लोक फूडी असतात आणि गोड खाण्याची क्रेविंग किंवा खावंसं वाटणारे अनेक आहेत. तर अशामध्ये असं म्हटलं जातं किंवा बऱ्याच आपल्या सखींच्या अशा मनात प्रश्न आहे की जास्त गोड खाल्लं की त्वचा सैल पडते का किंवा त्वचेवर जे वय आहे ते लवकर दिसायला लागतं का? डेफिनेटली. सो जर आपण डायरेक्ट शुगर याचं प्रमाण आपल्या आहारात वाढवायला लागलो तर जे कोलॅजिन आणि इलास्टिन, हे जे कोलॅजिन म्हणजे काय, आपलं स्किन बिल्डर असतं ते, म्हणजे टाईटनेस मेंटेन करायला, किंवा इलास्टिन पण टाईटनेस मेंटेन करायला याचा उपयोग होतो. तर जेव्हा तुमच्या आहारामध्ये साखरेयुक्त पदार्थ वाढायला लागतात तेव्हा ते कोलॅजिन आणि इलास्टिन बरोबर बाइंड करतं ती शुगर. ग्लायकेशन नावाचा हा प्रकार होतो आणि त्यामुळे आपल्या स्किनचे जे कोलॅजिन रिक्वायरमेंट असते स्किनची हेल्थ मेंटेन करायला किंवा स्किनचा टाईटनेस मेंटेन करायला, तो मात्र त्यांनी होत नाही आणि त्यामुळे स्किन लूज पडायला लागते. आणि तुम्ही जेव्हा साखर बंद करता तेव्हा लिटरली एका महिन्याभरात तुम्हाला दिसेल की स्किनवरती गुड रिझल्ट्स, की स्किनवरती जे काही ब्रेकआउट्स होत आहे, डार्कनिंग होतं स्किनचं, पॅची दिसतं काय कायची स्किन, ती अगदी पूर्णपणे निघून जातं आणि स्किन ऍक्च्युली ग्लो व्हायला लागते. आता तुम्ही पॅची स्किनचा मुद्दा काढलात. महिलांमध्ये एका वयामध्ये आल्यानंतर ना वांग येणं हा प्रकार खूप दिसून येतो. काळे डाग चेहऱ्यावर यायला लागतात आणि त्यावरती काही उपाय नाही असं म्हटलं जातं. तर ते कशामुळे होतं आणि जर त्याच्यावर उपाय करायचा झाला तर काय नेमका आहे उपाय? तर ते ना एक 2-3 कारणामुळे होऊ शकतं. पहिले म्हणजे सनस्क्रीन न लावता जर सारखं सन एक्सपोजर होत असेल तर त्याच्यामुळे ते पिगमेंटेशन ह्याची सुरुवात होते. तर हे बरेच डर्मॅट सुद्धा इन्सिस्ट करतात की तुम्ही दिवसातनं 2दा तरी सनस्क्रीन लावलंच पाहिजे. आता अनेकांना वाटतं हे फारच हेडेक आहे आणि ते नको करायला, पण आता मी साध्या सोप्या भाषेत सांगेन, जर तुम्ही सनस्क्रीन लावलं नाही तर मग तुम्हाला पुढे जाऊन अनेक ट्रीटमेंट्सवर खर्च करायला लागेल, अनेक प्रोडक्ट्सवर खर्च करायला लागेल. तर हे एक सनस्क्रीन जर तुम्ही फक्त लक्षात ठेवून निदान एकदा तरी घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही सकाळी पडाल तेव्हा एकदा तरी ते सनस्क्रीन लावून तुम्ही बाहेर पडा
आता सेकंड कारण जे आहे की ज्याच्यामुळे तुमची स्किनवर पिगमेंटेशन दिसू शकते ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स असला तर. स्पेशली PCOSच्या महिलांना किंवा थायरॉइड असलेल्या महिलांना किंवा अनेक वेळेला डायबिटीज असलेल्या महिलांना सुद्धा डार्कनिंग दिसायला लागतं स्किनवरती. ते आहे की हार्मोनमध्ये काहीतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हे तर आपल्याला माहितीच आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन आहे. पण मेजर इम्पॅक्ट कुठे होतो तो आहे इन्सुलिनवरती. राईट. सो इन्सुलिन जर आपल्या ब्लडमध्ये जास्ती सर्क्युलेट होत असेल तर इन्सुलिन आपली बॉडी ना इन्सुलिन रेझिस्टन्स नावाचा एक प्रकार डेव्हलप करते. इन्सुलिन रेझिस्टन्स जेव्हा व्हायला लागतं म्हणजे काय, आपली शरीर तर इन्सुलिन बनवतीये पण सेल्स ते ग्लुकोज घेऊ नाही शकत आहे. म्हणून ते ग्लुकोजचं सर्क्युलेशन पण वाढत राहतं आणि इन्सुलिन पण ब्लडमध्ये फिरत राहतं. आणि मग ते जेव्हा इन्सुलिन तुमच्या शरीरात ब्लडमध्ये फिरायला लागतं जास्ती, तेव्हा टेस्टोस्टेरोन जे मेल डॉमिनेटिंग हार्मोन आहे त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि ते जेव्हा वाढायला लागतं तेव्हा तुम्हाला एकतर मी जसं बोलले तसं PCOS मध्ये हेअर दिसायला लागतात, हर्सिटिझम बोलतात त्याला, किंवा ॲक्ने दिसायला लागतात, किंवा अनेकदा डार्कनिंग दिसतं स्किनवरती किंवा नेक रिजनवर. राईट, बरोबर. हां, तर ते इन्सुलिन इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायला लागतो बॉडीमुळे आणि तो आहारामुळे किंवा लाईफस्टाईल चेंजेसमुळे आरामात रिव्हर्स होण्याची शक्यता असते, कमी होत होतं. आणि हे ना अनेक लहान मुलींमध्ये सुद्धा दिसून यायला लागलंय. असं नाही आहे की ते अगदी अडल्ट महिलांमध्येच दिसतंय. चक्क लहान मुली ज्या ओबीस आहेत त्यांच्यामध्ये पण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे की स्किनला डार्कनिंग सुरुवात झालेली आहे. बरं, म्हणजे त्याच्यासाठी सनस्क्रीन हा एक महत्त्वाचा उपाय आहे जो सनस्क्रीन आहेच आणि प्लस आहारामध्ये हार्मोन बॅलन्स करण्यासाठी जसं मी बोलले तसं आपल्याला बटरमिल्क डाएटमध्ये ठेवलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं प्रोबायोटिक्स तुम्हाला मिळत आहेत. फायबर म्हणजे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल, कच्च्या भाज्या, सॅलेड्स, फळं, जे काय रंगीत फळं असतात ती, म्हणजे जे मी बोलले आधी ते की रंग जो असतो ना फळांचा त्याच्यामुळे तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. तर जितकी रंगीत फळं तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकाल तितकी तुमची स्किन हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहणार आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर सकाळी उठल्यावरती अनुशापोटी जर तुम्ही तूप घ्यायची जर सवय ठेवलीत ना तर तुमची स्किन तुकतुकीत राहील. तूप पाण्यामध्ये घ्यावं, तूप प्यायचं डायरेक्ट आणि त्याच्यावरती गरम पाणी पिऊन टाकायचं. बरं. आणि अगदीच जर तुम्हाला त्याच्याहून पुढे अजून छान स्किन हेल्थ हवी असेल तर त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालायची, तूप आणि हळद मिक्स करायचं, ते पिऊन टाकायचं आणि मग त्याच्यावरती गरम पाणी घ्यायचं. तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला एवढा फरक जाणवेल, कारण त्याच्यामुळे इन्फ्लमेशन कमी होतंय, अँटीसेप्टिक आहे. बरोबर. हळद अँटीसेप्टिक आहे आणि तुपामुळे तुमचे ऑटोमॅटिकली गट हेल्थ पण इम्प्रूव्ह होतीये आणि हार्मोन्स पण बॅलन्स होत आहेत. म्हणजे तूप खाल्ल्यावर रूप येतं ते असं. येस, ॲब्सोल्युटली, हे अगदी बरोबर आहे. येस. आणि आता बाजारामध्ये ना अनेक असे डाएटच्या रिलेटेड झिरो डाएट फूड आहे किंवा झिरो शुगर फूड आहे किंवा अगदी तुमची तुमचा चेहऱ्याची त्वचा छान दिसावी म्हणून असे काही डिटॉक्स, स्किन डिटॉक्स ड्रिंक्स वगैरे मिळतात. ते सेफ असतात का किंवा त्याच्याने काही परिणाम होतो का? सो पहिले तर मी बोलीन की जे काय शुगर फ्री म्हणतात किंवा जे काय फॅट फ्री म्हणतात, तर पहिले ना लोकांनी ना सतर्क राहून त्याचं ना लेबल वाचलं पाहिजे. आपण लेबलची फक्त पुढची बाजू वाचायची सवय ठेवतो, लेबलची मागची बाजू वाचलीच पाहिजे. छोट्या अक्षरात का होईना जे काही इन्ग्रेडियंट्सची लिस्ट लिहिलेली आहे ती मात्र तुम्ही नक्की वाचा. त्याच्यामध्ये जर एखादा इन्ग्रेडियंट असा असेल ज्याचं नाव तुम्ही अजिबात कधी ऐकलेलं नाहीये तर ते पाकिट अजिबात उचलू नका. मग पुढे जर मोठ्या अक्षरात नो ॲडेड शुगर आणि नो ॲडेड फॅट जरी लिहिलं असेल तरी ते प्रोडक्ट तुमच्यासाठी नाही आहे. ओके. तर हे तुम्ही मात्र लक्षात ठेवा. जे इन्ग्रेडियंट तुम्हाला माहिती आहे की चलो हे मी कधीतरी ऐकलंय याचं नाव, तर तुम्ही ते प्रोडक्ट उचलून खाऊ शकता. अनेक वेळेला असं होतं ना की नोन डेव्हिल इज बेटर, म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की एखादं जंक फूड जंक आहे म्हणून आपण ते कमी खातो, पण असं डिस्गाईज जर पॅकेज फूड असेल ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच नाहीये की नेमकं काय आहे तर आपण ते हेल्दी म्हणून जास्ती प्रमाणात खातो, मग त्याचं शरीरावरती जे परिणाम होतात ते आपल्याला असे दिसूनच येत नाहीयेत. खरी गोष्ट आहे. सो नोन डेव्हिल इज बेटर देन नॉन डेव्हिल, असं आहे ते. आणि एक महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला बऱ्याच अशा सवयी लागलेल्या आहेत, जसं आपण उपाशी पोटी चहा पिणं असेल किंवा अगेन म्हणजे मद्यपान करणं
किंवा सिगरेट मोठ्या प्रमाणात हे केली जाते, किंवा कट्टू अशा पण काही सवयी आहेत की मसालेदार सकाळी उठल्या उठल्या खाणं आहे, की त्याच्यामुळे पण कधी ना कधीतरी पोटावर आपल्या ह्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे पण त्वचेवरती परिणाम होतो का? होतोच ना. तर तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये जास्ती प्रमाणात चहा आणि कॉफी ठेवली, आता कुठल्याही गोष्टीचं मॉडरेशन असलं पाहिजे ना. तर काय काय लोक मला विचारतात की अगदी आम्ही पूर्णच बंद करू का? तर येस, बंद करता आलं तर बेस्ट आहे, पण अगदीच नाही करता आलं तर कुठेतरी ते लिमिटेशन पाहिजे. म्हणजे 1-2 कप चहा किंवा कॉफी दिवसभरात एवढं तुम्ही जर लिमिटेशन केलं ना, तर तुमची स्किन हेल्थ पण व्यवस्थित राहते. पण जर तुम्ही जास्ती प्रमाणात चहा आणि कॉफी कंझ्युम करत असाल तुमच्या आहारामध्ये, तर त्याच्यामध्ये ना टॅनिन्स असतात टीमध्ये, तर त्याच्यामुळे सुद्धा स्किनवरती इफेक्ट व्हायला लागतो आणि मग स्किन डार्कनिंग दिसायला लागतं. साखर असते अनेक वेळेला चहामध्ये, जे आपल्याला लक्षात पण येत नाही की चल आपण जातो ना ऑफिसमधून, चल जाऊन चहा पिऊ, तर ह्याचे दुष्परिणाम होतातच आपल्या स्किनवरती. तर हे प्रमाणाबाहेर व्हायला लागलं ना, तर मात्र ते खरं काळजीचा विषय. आणि मगाशी ना तू डिटॉक्स ड्रिंक बद्दल पण बोलत होतीस है ना. तर डिटॉक्स ड्रिंक काय आहेत ना, की डिटॉक्स ड्रिंक जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जर घरी बनवत असाल ना, तर मान्य आहे की ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून तुम्ही कंझ्युम करू शकता, घेऊ शकता. पण जर तुम्ही एखादं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे फक्तच फळं तुम्ही घेताय ज्यूस काढून आणि त्याला तुम्ही जर डिटॉक्स ड्रिंक म्हणलं, तर त्याचा ना फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्ती आहे. कारण फळांचं जे फायबर असतं ते आपण गाळून काढून टाकतो ज्युसेसमध्ये. मग शेवटी काय राहतं, पूर्णपणे एक ग्लासभर साखरेचा तर पाक तुम्ही पिताय, तर त्याचा ॲडव्हान्टेज काहीच नाही. मग त्याच्यापेक्षा अख्खी फळं खाल्लेली कितीतरी चांगली. पण जर तुम्ही आवळा, बीटरूट, गाजर, ॲपल असं जर मिक्स करून ज्यूसेस जर तुम्ही घरच्या घरी बनवले, किंवा कढीपत्ता झाला, त्याच्यामध्येच तुम्ही जर काकडी घातली किंवा एखादं फळ आणि भाजी असं जर मिक्स करून ज्यूस बनवला, तर डेफिनेटली त्याच्यामुळे तुमच्या स्किनला चांगला इफेक्ट मिळू शकतो. आणि मग स्किन पण चांगली दिसायला लागते आणि मग तुमचं हिमोग्लोबिन पण वाढायला लागतं. हिमोग्लोबिन वाढल्यावरती तुमची आपोआप स्किन छान दिसायलाच लागते, कारण आयर्न आपोआप तुम्हाला मिळतंय ना आहारातनं. आणि एक महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे जेव्हा प्रेग्नंट एखादी स्त्री असते किंवा त्याच्यानंतरही चेहऱ्यावरती, स्किनवरती, जसं तुम्ही म्हणालात की हार्मोन्सच्या बदलामुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे परिणाम दिसून येतात, जसं तुम्ही म्हणालात की काळवंडल्यासारखी होते त्वचा वगैरे, तर मग त्याच्यावरती काय तुम्ही त्यांना स्किन केअर देऊ शकता? सो प्रेग्नन्सीमध्ये ना एक आहे की शक्यतोवर बाहेरचे फूड्स पूर्णपणे अवॉइड करायचे. बरोबर. आता असं होतं ना की अनेक वेळेला काही गोष्टी अगदी नको वाटतात खाव्याशा, तर त्या सोडून मग जे तुम्हाला घरच्या घरी खावंसं वाटतंय ते खा. डेफिनेटली मी म्हणेन की पाणी व्यवस्थित पीत राहा, कारण हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे स्किनसाठी, हार्मोन बॅलन्ससाठी सुद्धा. तसंच नारळ पाणी घेऊ शकतात ते व्यवस्थित, ताक घेऊ शकतात ते आहारामध्ये, तूप घेऊ शकतात व्यवस्थित, आणि पालेभाज्या ह्याचं प्रमाण तुम्ही जर वाढवलं तर जे काय हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात नंतर ते खूप कमी होतात, त्याचा इफेक्ट खूप कमी व्हायला लागतो. मग आपली स्किन पण छान राहते, केस पण परत वाढायला लागतात, वजन पण परत नॉर्मलाइज व्हायला लागतं. तर ह्याचे गुड इफेक्ट्स बरेच आहेत. राईट. सो म्हणजे आहारामधले जे काही बदल आहेत. आणि ना अनेकदा असं होतं ना की आपल्याला ऑफकोर्स सप्लिमेंट्स देतातच गायनेकोलॉजिस्ट प्रेग्नन्सीच्या दरम्यान, तर ते सप्लिमेंट्स मात्र सातत्याने घ्यायचे, आणि ते डिलिव्हरी नंतर सुद्धा जे काय सप्लिमेंट्स दिले ते 6 महिन्यापर्यंत तुम्ही घेतलेच पाहिजेत. ते इग्नोर अजिबात केले नाही पाहिजे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. राईट. आणि सेम म्हणजे अगदी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जेव्हा पीसीओडीचा त्रास होतो तेव्हा सुद्धा चेहऱ्यावरती पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त दिसतं, किंवा ऑइली स्किन असेल तर पिंपल्सचं प्रमाण खूप जास्त दिसतं, किंवा छोटे छोटे काय म्हणतात त्याला की म्हणजे ब्रेकेज होतात, किंवा व्हाईट हेड्स वगैरे स्किनवर दिसायला लागतात. मग त्याकडे तुम्ही कसं बघता, किंवा त्याच्यासाठी काय आपण स्पेसिफिक असा डाएट सांगू शकतो का? तर PCOS मुळे होणारे जे ॲक्ने असतात किंवा ब्रेकआउट्स असतात ते हार्मोनल ॲक्ने असतात. तर त्याच्यासाठी मुख्यतः हेच बघितलं पाहिजे की तुमच्या आहारामध्ये ना तुमचं नॅचरल फूड्स म्हणजे सॅलड्सचं प्रमाण वाढवायचं, फळांचं प्रमाण वाढवायचं PCOSमध्ये, आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रोटीन रिच फूड्स आहेत ते वाढवायचे, आणि कार्बोहायड्रेट शक्यतोवर कमीत कमी करायचे. बरोबर. स्पेशली चपाती किंवा असे जे अल्ट्रा प्रोसेस फूड्स असतात ते आपल्या डाएटमध्ये कमी करायचे. तुपाचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढवू शकता. अनेक वेळेला मी पाहिलंय, आता दूध पूर्णपणे बंद केलं पाहिजे का, तर नाही, पण अगदीच तुम्हाला खूप सतत ब्रेकआउट्स होत असतील तर तुम्ही प्रयत्न करून बघू शकता की दूध चेंज करायचं. म्हणजे जे हाय फॅट मिल्क असतं, ज्याच्यामध्ये 6% फॅट असतं, ते न घेता तुम्ही बिलकुल साय काढलेलं दूध
हे घ्यायचा प्रयत्न करा. अच्छा. आणि काही दिवस हवे तर पूर्णपणे दूध बंद करून बघा. जर तुम्हाला असं दिसतंय की तुमचे ॲक्ने कमी व्हायला लागलेत तर काही दिवस ते दूध तुम्ही बंद करा, नंतर तुम्ही ते परत सुरू करू शकता. फक्त ते सिम्पटम्स कमी होईस्तोपर्यंत काय काय फूड्स तुम्ही आहारातनं काढून टाकू शकता, ते नंतर तुम्ही आहारात परत इन्क्लूड करू शकता. तर हे असं केल्याने सुद्धा स्किनवरती खूप पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागतो. पण जे काय तू ब्रेकआउट्स बोलते ना, जे लहान मुलींना बरेचदा येतात ना, जे छोटे छोटे ब्रेकआउट, ते कारण ते स्किनची हायजीन नीट फॉलो करत नाहीत. तर लहान मुलींना ज्यांना जस्ट पिरियड सुरू झालेत त्यांना अनेकदा ॲक्ने ह्याचं प्रमाण वाढायला लागतं, कारण ते बॉडीमध्ये हार्मोन चेंजेस खूप होत असतात. तर ते कसं बॅलन्स आउट करायचं, एक तर ॲक्टिव्हिटी खूप छान व्यवस्थित ठेवायची. जितकं त्या मुली ॲक्टिव्ह असतील ना तितके त्यांचे पिरियड्स नॉर्मलाइज व्हायला खूप मदत होते. दुसरं म्हणजे पाण्याकडे ना लहान मुली खूप दुर्लक्ष करतात, घेतच नाहीत. तर त्याच्याकडे मात्र नक्की लक्ष दिलं पाहिजे. 2 ते 2.5 लिटर पाणी दिवसभरात आयदर पाण्याच्या स्वरूपात किंवा तुम्ही ताक घ्या, किंवा नारळाचं पाणी घ्या, किंवा जर हवंय तर त्यांना लिंबू पाणी घ्या. कुठे ना कुठेतरी ना पाणी त्यांना दिवसभर देत राहिलं पाहिजे. आणि त्यांना लक्ष नाही देत या गोष्टींकडे, छोट्या छोट्या मुली, कारण त्यांना त्याचं महत्त्वच नसतं ना. आणि मग ॲक्ने यायला लागल्यावर मग खूप काळजी वाटते, मग पटापटा क्रीम्स लावतात. सो तर हे इझिली आपण आहारातनं करू शकतो. खरी गोष्ट. आणि ॲक्नेचा मुद्दा आला, बरेचदा लहान मुलींना पण म्हणजे तो फोडायची खूप सवय असते. पिंपल फोडला मग त्यानंतर त्याचा परिणाम जास्त दिसतो. डाग पण राहतात ना, पिंपल्स तर कधी फोडू नये. जर सतत खूप सारखे ब्रेकआउट्स होत असतील तर एका स्किन स्पेशलिस्टला दाखवून त्यांच्याकडनं ते क्रीम्स वगैरे लावून घ्या. आणि ते ना क्रीम लावूनच ते त्याचं म्हणजे घालवलं पाहिजे. ते ब्रेक केलं की ते तुमचे हातामध्ये ते इन्फेक्शन राहतं, मग इथे तिथे तुम्ही हात लावता, मग ते स्प्रेड होतं इन्फेक्शन. राईट. आणि एक आता अगदी उत्तरार्धात आपण येतोय, पण एक मेजर आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो आता सगळ्या स्त्रियांमध्ये दिसतो तो म्हणजे डार्क सर्कल्स. म्हणजे अननोईंगली बरेचदा असं त्यांना असं वाटतं की मी फार लॅपटॉपवर किंवा याच्यावर कामही करत नाही, माझा स्क्रीन टाईम सुद्धा कमी आहे, मग मला का डोळ्याखाली अशी काळी वर्तुळे येत आहेत. ते स्क्रीन टाईम करतात ना, पण ज्या महिला लॅपटॉप वरती करत नाहीत त्या रात्री स्क्रीन टाइम करत राहतात ना, म्हणजे काय, नीट झोप घेत नाहीत. जेव्हा तुमच्या स्क्रीनचा प्रकाश तुमच्या डोळ्यावरती येतो तेव्हा तुम्ही तुमची झोप पूर्णपणे डिस्टर्ब करताय. जेव्हा तुमची झोप डिस्टर्ब व्हायला लागते तेव्हा तुमच्या डोळ्याखाली काळं यायला लागतं. बरोबर. अजून एक मेजर कारण आहे डोळ्याखाली काळं येणं, त्याचं ते आहे आयर्न डेफिशियन्सी किंवा अनेक वेळेला इन्सुलिन रेझिस्टन्स, जे मी आधी बोलले, त्याच्यामुळे सुद्धा डोळ्याखाली काळं दिसायला लागतं. तर एकदा 6 महिन्यातनं एकदा जर तुम्ही ब्लड टेस्ट केली ना, कुठली B12 करायचं, D3 करायचं, हिमोग्लोबिन करायचं, आणि त्याचबरोबर तुमचं रुटीन युरिन टेस्ट पण करून घेऊ शकता. हे जर महिलांनी केलं ना तर आपोआप त्यांना समजतं की ते म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, आणि मग अकॉर्डिंगली ते सिम्पटम्स जर ट्रीट केले तर व्यवस्थित त्यांची स्किन राहू शकते. आणि ऑफकोर्स ना रँडम शुगर एक केली पाहिजे, त्याच्यामधनं पण समजतं की काही शुगर लेवल्स हाय आहेत का, प्री डायबिटीज आहे का. आणि आजकाल लहान लहान मुलींच्यात पण प्री डायबिटीज सहज दिसायला लागले, सहज. राईट. आणि आता म्हणजे उत्तरार्धात येतोय, अगदी शेवटचा प्रश्न जर मला विचारायचा झाला तर आता जे काही स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये जसं मी म्हणाली की डोळ्याखाली काळी वर्तुळे येणं असेल किंवा पिंपल मार्क्स असेल, या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी घरातल्या घरात आपण असं काही करू शकतो का? म्हणजे जे काही आजकाल ऑनलाईन सुद्धा DIY आपल्याला सुचवले जातात, आता तेही तुम्ही सांगा की कितपत ते सेफ आहे, पण असं काही आपण करू शकतो का? काय स्किन केअर आपण फॉलो करू शकतो? तर दादीमागे नुसके असतात ना, ते तुम्ही बिंदास करा, कारण ते घरच्या किचन मधल्या इंग्रेडियंट्स मधनं केलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही एखादं एक्सटर्नल इन्ग्रेडियंट वापरताय, म्हणजे रेटिनॉल क्रीम्स झाले किंवा कोलाजन क्रीम्स झाले, तर ते ना पहिल्यांदा त्याची ऑथेंटिसिटी टेस्ट करायला एकदा कोणाला तरी डॉक्टरला विचारून घ्या नक्की. कारण हे सगळे जे काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते केमिकल्स आहेत. त्याचं केमिकल कॉम्पोजिशन तुमच्या स्किनला सूट होतंय की नाही हे तुम्हाला सांगता येत नाही. अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मला एक डर्मॅटॉलॉजिस्ट सांगत होती, तिच्याकडे एक मुलगी आलेली, ते व्हिटॅमिन C सिरम वापरून पूर्ण तिची स्किन काळी झालेली, कारण ते इतकं तिच्या स्किनला ते सूट नाही झालं, ते रिॲक्ट झालं, आणि मग त्याच्यावरती तिला अजून पैसे खर्च करून त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागली. आणि हे व्हिटॅमिन C बाबत माझ्या बाबतीत पण झालंय की त्याच्यानी फायदा होण्याचा सोडून त्वचा, कारण ते शेवटी केमिकल आहे ना. तर जेव्हा तुम्ही, मी जसं बोलले तसं दादीमाके नुसके जे तुमच्या घरातले इन्ग्रेडियंट्स आहेत, किचन मधले आहेत, ते तुम्ही बिंदास वापरा. पण जे काय असे केमिकल इन्ग्रेडियंट्स आहेत ते मात्र कुठल्या तरी डॉक्टरकडनं व्हॅलिडेट करून मगच तुम्ही घ्या. इनफॅक्ट ना, मी अनेक जणांना सांगते की एकदा डर्मॅटकडे जा, तुमचं पूर्ण स्किन
अनलाइज करा, तुमचं एक स्किन केअर रुटीन त्यांच्याकडनं लिहून घ्या की हे क्रीम वापरा, हे सिरम वापरा, हे फेस वॉश वापरा आणि मगच तुम्ही जे आहे ते इन्ग्रेडियंट्स ते फॉलो करा. खरंय खरंय. आणि जे काही आता बाहेर फेस वॉश वगैरेही मिळतात म्हणजे आपण ते अगदी सहज वापरतो, सहज पण आपली मिळतात. जशी त्वचा आहे त्याचे पण टाईप आहेत, म्हणजे ड्राय स्किन Yes. आहे, कॉम्बिनेशन आहे किंवा ऑइली आहे. मग त्यांच्यासाठी योग्य असं काय तुम्ही रुटीन सांगू शकता म्हणजे फेस हां, वॉश रिलेटेड? तर जसं मी बोलले तसं की ऑलवेज तुम्ही ना एखाद्या डॉक्टरना विचारून घ्या, कारण ते तुमचं स्किन अॅनलाइज करतात. राईट. पण ज्यांचं जसं स्किन असेल ना त्या हिशोबाने तुम्ही स्किनचे म्हणजे काय स्किन क्रीम्स वापरले पाहिजेत. ओके. पण जर तुम्ही शरीरात काय घेणार असाल ना, तर ते मी म्हणेन की दिवसातनं डेफिनेटली 2 फळं तर तुम्ही खाच. सॅलड लंचमध्ये आणि डिनरमध्ये घ्याच आणि 1 ग्लास ताक तुम्ही रोज घेतलंच पाहिजे. तुम्हाला दिसेल तुमची स्किन एक 15 दिवसातच फरक त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे. कमाल कमाल. तर अशा प्रकारे मला असं वाटतं खूप मस्तपैकी हेच सगळे प्रश्न आणि हेच सगळे प्रॉब्लेम्स आपण ChatGPTवर आणि सोशल मीडियावर पाहत असतो, परस्पर त्याची सगळी कृती पण करतो. पण मला असं वाटतं खूप एक्सपर्टनी जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, सोनार आणि कान टोचलेले चांगले असतात. आणि तसंच आजचं सगळं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मॅम खूप खूप धन्यवाद. Thank you. कारण हे सगळे मनातले प्रॉब्लेम्स आणि अगदी त्याची मनापासून उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला मला सांगा. परत मनात काहीही शंका असेल, स्किनच्या रिलेटेड काहीही तक्रारी असतील, ते आम्हाला कमेंट करून सांगा. आपण मॅमशी पुन्हा कनेक्ट करू आणि ती सगळी जी काही उत्तरं आहेत ती शोधू. आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करा, भरपूर हा एपिसोड शेअर करा.